नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या सर्वांकडे झाडू तर असतोच आणि अशा जुन्या साड्या देखील असतात. आपण साडी जुनी झाली की ती वापरत नाही, टाकून देतो. परंतु आज आपण याच जुन्या साडीला झाडूला नेसवणार आहोत. हो मित्रांनो, झाडूला साडी घातल्यानंतर आपल्या या ठिकाणी काय फायदा होऊ शकेल आणि रोजच्या कामामध्ये उपयोगात येणारी काय वस्तू या ठिकाणी तयार होणार आहे, हेच आपण या ठिकाणी बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आपण एक वस्तू या ठिकाणी तयार करणार आहोत, जिचा की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप फायदा होईल आणि या ठिकाणी आपल्याला साडीला कुठेच कट करायचं नाहीये किंवा शिवण्याची देखील गरज नाहीये. अगदी सोपी प्रोसेस आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. आपल्याला या ठिकाणी फक्त लागणार आहे एक झाडू, जो की सर्वांकडेच असतो, आणि त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक जुनी साडी. ती पण आपल्या सर्वांकडेच असते. अशी सॉफ्टवाली साडी आपल्याला घ्यायची आहे. कडकवाली किंवा काठाची साडी आपल्याला बिलकुल घ्यायची नाहीये. बघा, मी या ठिकाणी एक सॉफ्टवाली साडी घेतलेली आहे, जिला काठ वगैरे नाहीये. समजा तुमच्याकडे काठाची जर साडी असेल तर तुम्ही तिचा काठ कट करून तिचा यूज अशा पद्धतीने करू शकतात. आता बघा, जो साडीचा जो एक साईडचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने हातामध्ये पकडून त्याच्या अशा व्यवस्थित छोट्या छोट्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे. आता तयार केलेल्या ज्या प्लेट्स आहेत त्या ठिकाणी एकत्र त्याला गोळा करून त्या ठिकाणी रबर बँडने पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी रोज असे भरपूर युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता बघा, हा भाग व्यवस्थित हातामध्ये पकडून साडीला झटकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे झाडू, आणि बघा, जो भाग आपण पॅक केला होता रबर बँडने, त्याच भागाला व्यवस्थित झाडूला अशा पद्धतीने रबर बँडने पॅक करून घ्यायचं आहे. अगदी सोपी प्रोसेस आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि या ठिकाणी आपल्याला कुठेच कट करायचं नाही आहे किंवा मोजमाप देखील घ्यायचं नाही आहे. त्यानंतर बघा, व्यवस्थित याला जी साडी आहे ती व्यवस्थित हातामध्ये पकडून अशा पद्धतीने पीळ तयार करून घ्यायचा आहे. आता झाडूचा वापर आपण या ठिकाणी का केला, की आपण जो पीळ तयार करतोय साडीचा तो निघू नये, उनगडून जाऊ नये, तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी झाडूला जेवढं पीळ तयार झालेलं आहे त्या झाडूला अशा गोल राऊंडमध्ये गुंडाळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जो पीळ तयार करतोय तो निघणार नाही आणि एकच माणूस अगदी आरामात याला बनवू शकेल. यासाठीच आपण या ठिकाणी झाडूचा वापर करत आहोत. अगदी सोपी प्रोसेस आहे. बघा, पूर्ण जी साडी आहे त्या साडीला आपल्याला अशा प्रकारे पीळ तयार करून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी पूर्ण पीळ तयार करून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 4 दोऱ्या आपल्याला घ्यायच्या आहे. तुम्ही कुठल्याही रंगाच्या किंवा कशाच्याही कपड्याच्या किंवा कशाच्याही दोऱ्या तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. दोऱ्या नसेल तर तुम्ही साधा दोरा वापरलात तरीही चालेल, परंतु तो मजबूत असायला हवा. त्यानंतर बघा, एक टोक साडीचं आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि याची ह्या ज्या दोऱ्या आपण काढल्या आहे 4 दोऱ्या, त्याचा एक एक आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे. अगदी थोड्या थोड्या अंतरावरती या 4ही दोऱ्या आपल्याला या ठिकाणी बांधून घ्यायच्या आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. बघा, मी 4ही ज्या दोऱ्या आपण कट केल्या होत्या त्या अशा पद्धतीने या ठिकाणी बांधून घेतलेल्या आहे. आता याचा वापर कसा करायचा आणि ही वस्तू तयार कशी करायची ते बघूया. बघा, या ठिकाणी व्यवस्थित हातामध्ये पकडून या ठिकाणी गोल गोल आपल्याला फिरवत जायचं आहे, आणि ह्या ज्या दोऱ्या आपण अटॅच केल्या आहे त्या फक्त खालच्या दिशेने अशा वरती खेचून घ्यायच्या आहे आणि त्याची 2-2 दोऱ्या मिळून एक एक गाठ मारायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे. ज्यावेळेस तुम्ही हे तयार कराल त्यावेळेस तुम्हाला नक्की ते समजेल आणि सोपं देखील वाटेल. बघा, फक्त एक दोरी खालच्या दिशेने वरती अशी खेचून घ्यायची आहे आणि एक गाठ तयार करायची आहे. बस एवढंच करायचं आहे. फक्त गोल राऊंडने आपल्याला हे फिरवत जायचं आहे आणि ह्या ज्या दोऱ्या आपण अटॅच केलेल्या आहे त्याची एक एक गाठ आपल्याला तयार करायची आहे. नक्की ट्राय करून बघा. अतिशय छान आणि सुंदर, सोपे आणि कमी वेळेमध्ये तयार होणारी ही वस्तू आहे, आणि ती म्हणजे पायदान. आता याचा वापर तुम्ही एकतर बघा, अशाच पद्धतीने मी संपूर्ण जे साडीला जे दोऱ्या आहे त्या अशा पद्धतीने पॅक करून घेत आहे. जसं जसं आपण भाग पॅक करतोय तसं तसं इकडून झाडूला अडकवलेला जो गुंडाळलेला जो भाग आहे तो हळूवार काढायचा आहे, जेणेकरून ते उनगडणार नाही आणि या ठिकाणी आपल्याला जास्त मेहनत देखील घ्यायची गरज पडणार नाही किंवा आपला वेळ देखील वाया जाणार नाही. ज्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे सर्व करायचं आहे. अगदी आरामात, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे करू शकतात. या ठिकाणी आपल्याला कुठलेच मोजमाप घ्यायची गरज नाही, कट देखील करायचं नाही. आणि बघा,
अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचं हे पायदान तयार झालेलं आहे. हवं तर तुम्ही याचा यूज देवपूजेसाठी जर तुम्ही देवपूजा करत असाल तर तुम्ही बसणं म्हणून याचा वापर करू शकतात. याच्यावर तुम्ही बसू शकतात किंवा अशा प्रकारे पाय पुसणं म्हणून याचा यूज देखील करू शकतात. अगदी सॉफ्ट आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि माझी मेहनत थोडी जरी यूजफुल वाटली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.